तू ज्या पद्धतीने ज्या झपाटलेपणाने हे सगळं करत असतोस, मग एकीकडे शिवराज अष्टक असेल, एकीकडे संत तुझं सिनेमांचं उलगडणं आहे, कशा अर्थाने हे सुवर्ण अध्याय तुला खुणावतात आणि तू त्याकडे कसा आकर्षित होतोस? सर्वप्रथम आम्ही आता सुरुवात केली आहे हे म्हणायला की रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. या ज्या सगळ्या आपल्या परंपरा आहेत, या सगळ्या परंपरा आपल्या DNA मध्ये आहेत असं आपण मानतो. आणि त्यामुळे या प्रकारचे चित्रपट जेव्हा मी करतो, या ऐतिहासिक चित्रपट किंवा संतपट, आता संतपट म्हटल्यावर पटकन आपण त्याला मायथॉलॉजी असं आपल्या तद्दन भाषेत म्हणतो, पण ॲक्च्युली तसं नाही आहे. मायथॉलॉजी म्हणजे पुराणं, आणि संतपट जे आहेत ते संतपट हे आपल्या आध्यात्मिक इतिहासात मोडतात. ओके. कारण संतांनी जे निर्माण करून ठेवले आहे तो इतिहास आहे, तो आपण दाखवू शकतो, त्याच्या खाणाखुणा दाखवू शकतो, त्याचे पुरावे दाखवू शकतो. आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या या संतपटातनं मांडणं फार महत्त्वाचं वाटतं मला. श्री शिवराज अष्टक जे निर्माण करायला आम्ही घेतलेलं आहे, आपण सगळ्यांनीच, म्हणजे आता म्हणायला हरकत नाही, कारण सुरुवात मी केली होती, आता आपण सगळेच जण म्हणजे त्याच्यामध्ये सामील झालेले आहोत. म्हणजे तुम्ही लोक जे पोचवता ते सगळ्या लोकांपर्यंत, हे सगळे आणि प्रेक्षकसुद्धा, या सगळ्यांच्या मालकीचा आता श्री शिवराज अष्टक आहे. 5 चित्रपट झालेत, 6वा चित्रपट चित्रीकरणाच्या दरम्यान आहे आत्ता. आणि त्याच्या बरोबरीने जेव्हा रिसर्च करत होतो तेव्हा जाणवलं की हे जे सगळे वीर आहेत, हे सगळे वीर अत्यंत सामान्य घरातनं आले होते सुरुवातीला. छत्रपती शिवाजी महाराजसुद्धा एक जहागीरदाराचे पुत्र म्हणूनच समोर येतात सुरुवातीच्या काळामध्ये, परंतु तिथपासनं ते अभिषिक्त छत्रपती हा जो प्रवास आहे किंवा आपण तानाजी मालुसरेंचं उदाहरण घेऊ की तानाजी मालुसरे एक सामान्य शेतकरी घरात येऊन सुभेदारांपर्यंतचा प्रवास आहे. असे अनेक असंख्य वीर आपल्याला दिसतात. हा जो प्रवास आहे हा मला कायम प्रश्नात टाकायचा की हे तयार कसे झाले. आजूबाजूला ज्या 5 पातशाया आहेत त्या बलाढ्य आहेत, ज्यांच्याकडे असंख्य सैन्य आहे, भरपूर खजिना आहे, दारुगोळा सामग्री सगळ्यांनी ते रेलचेल आहे त्यांची. आणि असं असताना हे यांच्याशी लढायला या घरातल्या बायका म्हणजे आई बहीण पत्नी या कशा पाठवत असतील आपल्या पुरुषांना घरातल्या. तर मग मला ते उलगडत गेलं की याच्या मागे संतांनी केलेलं प्रचंड काम आहे.